ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योगारूढ मनुष्याची लक्षणं भाग 3. ओवी आहे 81 आणि गीतेचा श्लोक आहे 7. 4थ्या श्लोकात भगवंतांनी योगारूढाची व्याख्या सांगून त्याची लक्षणे सांगायला सुरुवात केली होती. ती आपण 6:15 व 6:16 या 2 भागांमध्ये पाहिली. नंतर मध्येच ही योगारूढ स्थिती प्राप्त करत असताना आपणच आपला घात कसा करून घेतो ते भगवंतांनी 5व्या व 6व्या श्लोकात सांगितले. आता परत ते योगारूढाची लक्षणं सांगत आहेत. श्लोक 7. जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. ज्याने आपले मन जिंकले आहे व जो अत्यंत शांत आहे त्याच्या ठिकाणी आत्मा हा आत्मभावाने राहतो. तो अनुभवाने परमात्मा रूप बनतो. शीत अथवा उष्ण, सुख अथवा दुःख, मान अथवा अपमान यांच्या ठिकाणी तो शांत निश्चल असतो. तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. अशा त्या पुरुषाने आपले अंतःकरण जिंकल्यामुळे व त्याच्या सर्व इच्छा निवृत्त झाल्यामुळे त्याला परमात्मा कोठे लांब म्हणजे पलीकडे नाही. 4थ्या श्लोकात योगारूढाची व्याख्या सांगितल्यानंतर भगवंत योगारूढाची आणखी काही लक्षणं सांगत आहेत. स्थितप्रज्ञ व ज्ञानी मनुष्यांच्या लक्षणांसारखीच ही लक्षणं आहेत. अशी लक्षणे गीतेत वारंवार येतात. स्थितप्रज्ञ, प्राप्त पुरुष, योगारूढ, भक्त या सर्व शब्दांनी गीतेला ज्ञानी मनुष्यच अभिप्रेत आहे. या श्लोकात भगवंतांनी योगारूढाची 5 लक्षणं सांगितलेली आहेत. योगारूढ मनुष्याने आपले मन जिंकलेले असते. तो अत्यंत शांत असतो. आत्मभावात निमग्न असतो. शारीरिक द्वंद्वाच्या ठिकाणी त्याची समबुद्धी असते. मानसिक द्वंद्वाच्या ठिकाणीही त्याची समबुद्धी असतेच. अशीच लक्षणं भगवंतांनी 2ऱ्या, 4थ्या व 5व्या अध्यायात पण वर्णन केली होती. ज्याने मनोजय केला आहे, मानापमान, सुख दुःख इत्यादी द्वंद्वांच्या ठिकाणी जो अत्यंत शांत वृत्तीने राहू शकतो त्याला समबुद्धी मनुष्य असं म्हणतात. अशा योगारूढाचे वर्णन करताना ज्ञानदेवाने त्याला स्वांतःकरण जिता आणि सकळ कामोपशांता ही 2 विशेषणे वापरलेली आहेत. स्वांतःकरण जिता म्हणजे स्वतःचे मन ज्याने जिंकलेले आहे असं, आणि सकळ कामोपशांता म्हणजे ज्याचे सर्व काम शांत झालेले आहेत असं. स्वांतःकरण जिता. मन, बुद्धी, चित्त व अहंकार असे अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत. म्हणजे एकच अंतःकरण त्याच्या वेगवेगळ्या व्यापारामुळे वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. अंतःकरण संकल्प करते तेव्हा त्याला मन म्हणतात. निर्णय करते तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात. चिंतन करते तेव्हा त्याला चित्त म्हणतात. तर देहाचा अहंकार धारण करते तेव्हा ते अहंकार होते. योगारूढाचे मन त्याच्या स्वाधीन असल्यामुळं त्याच्या सर्व इच्छा उपशम पावलेल्या असतात. असे संकल्परहित मन हे परमात्म्याचेच स्वरूप आहे. म्हणून ते पुढे म्हणतात की अशा मनुष्याला परमात्मा लांब नाही, त्याला तो स्वतःच दिसून येईल. ज्ञानदेवानी एकाच ओवीत सर्व श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे आणि पुढे त्यांनी ब्रह्मत्व प्राप्त कसे होते ते सांगितलेले आहे. वास्तविक त्याला श्लोकात आधार नाही. तो भाग आपण उद्या पाहू.